सनस्क्रीम त्याला वाटतं सनस्क्रीम लावतो पण फॅरन लावली लावतो बघ कशी लावतो. गोरा झालाय गोरा निसता जेव्हा गोरा झालाय एवढी फॅरन लावली घेतले हातावर एवढी फॅरन लावली घेतले वाकडी चाल झाले काय आमचा तिसरा दिवस आज उठलो आम्ही आता मस्त फ्रेश वगैरे होऊन तर आता आम्ही भरपूर 4 ते 5 किलोमीटर चाललोय. आता सकाळच्या नाश्त्याच्या स्टॉपवरती चाललोय. सकाळी थंडीचं वातावरण सीन बघ किती भारी सीन आहे आणि थंडीचं वातावरण थंडी पण खूप आहे. एवढी थंडी होती की मोबाईल काढायची इच्छा नव्हती म्हणून आता मोबाईल घेतला. आता बघू भूक पण लागले भरपूर. आता नाश्त्याच्या स्टॉपवरती जाऊ. नाश्त्याच्या स्टॉपवर पोहोचलोय. खूप वेळानंतर खूप थकलो होतो. आमचा नाश्त्याचा स्टॉप बरं नाश्ता करायला बसले मी जरा. आमचा नाश्ता चालू आहे पुरी भाजीचा नाश्ता आहे. इकडे नाश्ता इकडे भात आहे फोडणीचा आणि इकडे सगळी पोरं नाश्ता करायला बसले. चालेल जास्तीच का पोरं बसले. इथं पालखी आहे आणि आजचा स्पेशल पुरी भाजी आणि केळी. काय मला भूक लागली जाम बोलतो. काय पाहिजे का अजून अलकेन लव बर्ड्स जेवता जेवता पण आयटमशी बोलतो. शुभम शांत आहे. भाई 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 खा बघ व्हिडिओ देऊ का तुला दे ना चालायची व्हिडिओ पण यश भाई वाकडी चाल झाले का अरे मजबूत का मजबूत का चालवत आता किती पुऱ्या खाल्ल्या नाश्ता बिष्टा करून आम्ही आता निघालोय दुपारच्या स्पॉटला. आता नाश्ता बिष्टा झालेला आहे आमचा. मस्त पुरी भाजी होती नाश्ता झालाय. आता आम्ही निघालोय दुपारचा स्पॉट आमचा आहे आता पांडुर्ली. तर आम्ही आता तिकडे चाललोय. पालखी वगैरे सगळी गेली पुढे पोरं चालतात. सनस्क्रीम त्याला वाटतं सनस्क्रीम लावतो पण फॅरन लावली लावतो बघ कशी लावतो. गोरा झालाय गोरा निसता जेव्हा गोरा झालाय एवढी फॅरन लावली घेतले हातावर एवढी फॅरन लावली घेतले आणि असे चोळतं. त्याला बोललं नीट पूछ नाही म्हणतं भुरकटच राहिली पाहिजे. ते काय सनस्क्रीम आहे भुरकट राहिला अरे वाटला पाहिजे काय सनस्क्रीन लावले. असाच ठेव ना चोळूच नको अशीच ठेव सफेद सफेदच. शिर्डीला पोरं येतात प्रत्येकाने जो आपापल्याने स्वतःच्या अंडरपॅन्ट घेऊन या. बघा माझा मित्र महेश यांच्या अंडरवेअर चोरीला गेल्यामुळे त्यांनी 2 अंडरपॅन्ट नवीन घेतल्यात. बघा शिर्डीला येताना पण खर्च आहे. बघा काय होते गाडीतून अंडरपॅन्ट कोणतरी चोरून घेतली चोरली जाऊ दे मला दान करून टाकतो. तर आम्ही आता शॉर्टकट रस्ता घेतलाय पण रस्ता कोणाला माहित नाही. आता रस्ता देते झाला तिथं आम्ही जाऊ. आता बघू काय आलं तर परत गाडीवाल्याला फोन करून आम्हाला टाक. शॉर्टकट तर मारलाय पण रस्ता कोणाला माहित नसल्यामुळे आता बघू कुठे रस्ता निघतो तिकडे जाऊ. कॅपॅसिटी पण संपले. बघू आता कसं होतं. दाखवतो पुढे तुम्हाला रस्ता कुठे निघतो बरोबर की नाही. हाच रस्ता आहे हाच रस्ता टोपीवाला म्हणजे हाच रस्ता आहे. चल आता डायरेक्ट हॉलवरती दाखवतो. हॉल असेल ते इथे भाई. आजूबाजूचा एरिया बघा. आजूबाजूला सगळी शेती आहे आणि एकच घर आहे मध्ये. ते पण एवढा भारी आहे. याला बोलतात सुकून एकटाच निवांत. आणि आम्ही घासत घासत चाललो. आत्ताच थोड्या टायमात आम्ही आता हॉलवर पोहोचलो. आमचा दुपारचा हॉल आहे स्टॉप आहे इथे आम्ही पोहोचलोय. आम्ही सर्वात पुढे आलो आता फ्रेश वगैरे झालो. आमचा हॉल आहे अजून पोरं आली नाही आम्हीच पुढे पोहोचलोय. तर मस्त फ्रेश वगैरे झालेलो आहे. आता मस्त आराम करणार थोडा वेळ जेवणार परत दुपारी निघायचं आहे. खूप पालखी आमची पालखीची सजावट वगैरे करताना दादा
फुलं वगैरे चेंज करते. इकडे पालखी आहे, आरती चालू आहे दुपारची. पोरं सगळे आराम करतात. तर आजचं जेवण बघा किती भारी आहे. मस्त छोले भटुरेची भाजी आहे, पुऱ्या आहेत, लोणचा, सलाड, पापड आणि हे दही वडे. आजचं जेवण बघा किती भारी. हावरा बघ टाक गोड सांगतो खाऊ नको, तोतला बोलते तरी पण गोड खातो. तर आमचं दुपारचं जेवण बिवण झाल्यानंतर आम्ही निघालोय. आता वाजले 4 बघा. आमची पालखी निघाले आणि आता आम्हाला सिन्नरचा घाट चढून वरती, त्याच्यानंतर 2 किलोमीटर पुढे आमचा हॉल आहे नाईटचा जायचं आहे. तर आता आम्ही निघालोय. तर आता बघू कसं काय मध्ये काय काय सिन्नरचा घाट वगैरे तुम्हाला दाखवतो. झेंडूची फुलं एका साईडला पिवळे आणि एका साईडला लाल झेंडूची. तर आता आम्ही आलो सिन्नर घाटाच्या खाली. हा बघा पवन चक्क्या, रस्त्याचं काम चालू आहे. आणि बघ चिंचा बघा किती चिंचा, एवढ्या चिंचा आहेत ना. बाळा फेक दगड. इन दगड फेकली बनायला काय काहीच पडलं नाही, दगडीशिवाय खाली काहीच पडलं नाही, काहीच नाही पडला काहीच. तर आत्ताच आम्ही अर्धा सिन्नरचा घाट चढून आलोय आणि बाळाला चालता नाही म्हणून बाळा हातात चप्पल घेणार आहे. अर्धा घाट चढलो सिन्नरचा, खूप दम लागलाय, पाय पण थकलेत. आणि पवन चक्क्या आणि आमची पालखी पुढं. यो बाला हातात चप्पल घेऊन, यो बाला बा हातात चप्पल घेऊन. चप्पल दाखव, चप्पल घाम निघलाय. आता काय तुम्हाला सांगू, बसलो तर चालता नाही. संध्याकाळचा आमचा आहे 3ऱ्या दिवसाचा संध्याकाळचा हॉल. वरती आहे मंदिर आणि आम्ही आता इथून क्रॉसिंग वरून चाललोय इकडं आम्ही चाललोय. आमच्या सोबत आज बंधू पालखीचा आनंद घेताना. तर आत्ताच आम्ही आमच्या नाईटच्या स्टॉपवर पोहोचलोय. काय माहिती कसं वाटतंय? एकदम छान वाटतंय, मस्त वाटतंय. गणपती बाप्पा. चला कमान. आत्ताच आम्ही नाईटच्या स्टॉपवर पोहोचलोय बघा. लाईक करा बघा आमचा नाईटचा हॉल. आमचा नाईटचा हॉल फ्लोअर पोहोचलो. एवढी हवा सुटले आणि ना खूप थंडी लागते हवा. आणि इकडे लाईट पण गेली आहे म्हणून चार्जिंग. आणि पोरं बघा सगळे झोपलेत आराम करून. खूप थंडी आहे, खूपच भरपूर. सगळे झोपलेत. भेट देण्यासाठी आलेले आहेत बघा. खूप खर्डीवरून दूरवरून प्रवास करून आम्हाला भेटायला आले. काय मग आज भजनाचा काय स्पेशल? आज भजन काय स्पेशल? आता आरती चालू होईल थोड्याच वेळात. आजचा स्पेशल जेवण फ्लावरची भाजी आणि मटार, भजी आहे, डाळ भात, चपाती आणि बर्फी. पुऱ्या पण आहेत पण पुरी मी नाही आणली, मला नव्हती पाहिजेत.